नमस्कार. श्री शिव महापुराण वायवीय संहिता उत्तरार्ध अध्याय क्रमांक 2. उपमन्यूकडून श्रीकृष्णांना पाशुपत ज्ञानाचा उपदेश. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, वायुदेव, तुम्ही साक्षात शिवस्वरूप आहात. आमच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊ शकेल असा तुमच्याशिवाय अन्य समर्थ वक्ता त्रिभुवनात असेल असे आम्हाला वाटत नाही. म्हणून पाशुपत ज्ञान काय आहे, भगवान शिवजींना पशुपती का म्हणतात, श्रीकृष्णांनी उपमन्यूला कशा प्रकारे प्रश्न केला होता याविषयी काही सांगा. ऋषींचे बोलणे ऐकून वायुदेवांना मोठे समाधान वाटले. त्यांनी भगवान शंकरांचे स्मरण केले व म्हणाले, पूर्वकाळी श्रीकृष्ण रूपातील भगवान विष्णूंनी आपल्या आसनावर सुखपूर्वक बसलेल्या महर्षी उपमन्यूला नमस्कार केला व म्हणाले, भगवान महादेवांनी पार्वतीला मंदर पर्वतावर दिव्य पाशुपत ज्ञान आणि आपल्या विभूतीही सांगितल्या होत्या. ते सर्व मी तुमच्याकडून ऐकू इच्छितो. महादेव पशुपती कसे झाले, पशु कोणाला म्हणतात, ते कोणत्या पाशांनी बांधले जातात, मग ते कशा प्रकारे मुक्त होतात हेही सांगण्याची कृपा करा. उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी, ब्रह्माजींकडून स्थावरपर्यंत जेवढे संसार वशवर्ती प्राणी आहेत त्या सर्वांना भगवान शिवजींचे पशु म्हणतात. त्यांचे पती म्हणजे अध्यक्ष पालक शास्ते असल्यामुळे देवेश्वर शिवजींना पशुपती म्हटले गेले आहे. ते पशूंना मल आणि मायादिक पाशांनी बांधतात व त्या पशूंनी त्यांची भक्तिपूर्वक आराधना केल्यावर त्यांना पाशातून मुक्त करतात. 24 तत्वे हेच मायेचे कार्य आणि गुण आहेत. त्यांनाच विषय म्हणतात. विषय हेच पशूंना बांधणारे पाश आहेत. या पाशांनी पशूंना बद्ध करून महेश्वर त्यांच्याकडून आपले कार्य करवून घेतात. त्यांच्या आज्ञेनेच प्रकृती पुरुषोचित बुद्धी उत्पन्न करते. बुद्धी अहंकाराला प्रकट करते. अहंकार शिवाज्ञेने 11 इंद्रिये म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि मन व पंचतन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध उत्पन्न करतो. महेश्वरांच्या महान शासनाने प्रेरित होऊन पंचतन्मात्रा क्रमशः पंचमहाभूतांना उत्पन्न करतात. ही पंचमहाभूते ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत सर्वांच्या देहाची उत्पत्ती करतात. शिवजींच्या आज्ञेनेच बुद्धी कर्तव्याचा निश्चय करते. अहंकार अभिमान करतो. चित्ताला चैतन्य प्राप्त होते. मन संकल्प विकल्प करते. ज्ञानेंद्रिये केवळ त्यांच्याशी संबंधित असलेल्या विषयांना ग्रहण करतात आणि कर्मेंद्रिये त्यांना नेमून दिलेली कार्य कर्मे करतात. अशा प्रकारे शिवजींची आज्ञा फार प्रबळ आहे. त्या श्रेष्ठ आज्ञेचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही. परमेश्वर शिवजींच्या आज्ञेनेच आकाश सर्वव्यापी होऊन सर्व प्राण्यांना अवकाश प्रदान करते. वायू प्राणादी नामभेदांनी आतल्या आणि बाहेरच्या जगाला धारण करतो. अग्निदेवांनाही साठी हव्य आणि पितरांसाठी कव्य घेऊन जातो. पाणी सर्वांना जीवन देते आणि पृथ्वी जगाला धारण करते. शिवजींच्या आज्ञेने देवही उल्लंघन करू शकत नाहीत. त्यांच्याच प्रेरणेने देवराजेंद्र देवांचे रक्षण, दैत्यांचे दमन आणि त्रैलोक्याचे संरक्षण करतो. वरुण जलाचे अधिपत्य करतो. धर्मराज जीवांना व्याधींनी पीडित करतो. मेलेल्या जीवांना यातना देतो आणि धर्मत्याग करणाऱ्यांना अनेक प्रकारे दुःख देतो. शिवजींच्या आज्ञेनेच निर्युक्ती निशाचरांचे अधिपत्य करते. विधिहीन कर्म करणाऱ्यांचे कर्महरण करतो आणि बांधण्यायोग्य प्राण्यांना पाशांनी बांधतो. धनाचा स्वामी यक्षराज कुबेर मनुष्यांना त्यांच्या पुण्यानुसार धन देतो आणि उत्तम बुद्धिमान पुरुषांना संपत्तीबरोबर ज्ञानही देतो. ईशान दुष्टांचा निग्रह करतो. शेष आपल्या मस्तकावर पृथ्वीला धारण करतो. या शेषाला शिवप्रभूंची तामसी रौद्रमूर्ती म्हणतात. ती जगाचा प्रलय करणारी शिवजींच्या आज्ञेनेच ब्रह्मांची संपूर्ण विश्वाची निर्मिती करतात आणि आपल्या अन्य मूर्तीद्वारे पालन आणि संहाराचेही कार्य करतात. भगवान विष्णू आपल्या त्रिविध मूर्तीद्वारे विश्वाचे पालन, सर्जन आणि संहारही करतात. विश्वात्मा भगवान हर हे सुद्धा 3 रूपांमध्ये विभक्त होऊन संपूर्ण जगाचा संहार, सृष्टी आणि रक्षण करतात. महाकालाच्या म्हणजे शिवजींच्या प्रेरणेने कालही प्रजांची उत्पत्ती, स्थिती आणि लय या त्रिविध कर्मे करतो. सूर्य आपल्या 3 अंशांनी जगाचे पालन करतो. आपल्या किरणांनी वृष्टीचे आदेश देतो आणि मेघरूपाने आकाशातून वर्षाव करतो. चंद्र औषधींचे पोषण करतो. प्राण्यांना आल्हादित करतो आणि देवांना अमृतमयी कलांचे पान करवतो.
आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी कुमार, मरुद्गण, आकाशचारी ऋषी, सिद्ध, नाग, मनुष्य, मृग, पशु, पक्षी, कीटक, स्थावर प्राणी, नद्या, समुद्र, पर्वत, वने, सरोवरे, अंगासहित वेद, शास्त्रे, मंत्र, वैदिक स्तोत्रे, यज्ञ, कालाग्नीपासून शिवपर्यंत सर्व भुवने, त्यांचे अधिपती, असंख्य ब्रह्मांडे, त्यांची आवरणे, भूत, भविष्य, वर्तमान, दिशा, उपदिशा, काळाचे काष्टादिक भेद असे या जगात जे काही पाहिले जाते आणि ऐकले जाते ते सर्व भगवान शिवजींच्या आज्ञेच्या बळावरच स्थित म्हणजे टिकून आहे. पृथ्वी, पर्वत, मेघ, समुद्र, ग्रह, नक्षत्रे, इंद्रादी देव, स्थावर जंगम, जड, चेतन हे सर्व त्यांच्याच आज्ञेचे पालन करतात. उपमन्यू पुढे म्हणाला, श्रीकृष्णजी शिव महाप्रभूंचे चरित्र महान आश्चर्यकारक आहे. त्यांचे सामर्थ्य अनंत आहे. त्यांचे कार्यही अनंत आहे. त्याविषयी वेदादी शास्त्रांमध्ये मी जे काही ऐकले आहे ते तुम्हीही ऐका. एकदा इंद्राच्या नेतृत्वाखाली सर्व देवांनी असुरांशी युद्ध करून त्यांचा दारुण पराभव केला. विजयाच्या उन्मादात ते आम्ही जिंकलो असे अभिमानाने ओरडू लागले. तेव्हा भगवान महेश्वर यक्षराजाचे रूप घेऊन देवांपाशी गेले. त्यांनी एक तृण जमिनीवर ठेवले व म्हणाले, तुम्ही हे तृण येथून दूर केले तर तुम्ही खरोखरच दैत्यांवर जय मिळवला आहे असे मी मानेन. यक्षाचे बोलणे ऐकून वज्रधारी इंद्राला हसू आले. त्याने त्या तृणाला उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते शक्य झाले नाही. त्याने तृणावर वज्र सोडले तर त्याचा प्रहारही व्यर्थ ठरला. तेव्हा इतर लोकपाल पुढे सरसावले. त्यांनी त्या तृणावर हजारो अस्त्रे सोडली. त्यामुळे मोठा अग्नी पेटला. जोराने वाहणारा वारा त्याला सहाय्यभूत झाला. प्रलय काळासारखी परिस्थिती उद्भवली. समुद्रांनी मर्यादा सोडल्या. चराचर भयभीत झाले. तृणाला नष्ट करण्यासाठी देवांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण काहीही उपयोग झाला नाही. त्यांचा सर्व पराक्रम व्यर्थ ठरला. ही गोष्ट इंद्राला कशी सहन होणार? तो यक्षापाशी गेला आणि म्हणाला, बाबा रे, तू कोण आहेस? परंतु त्याने काहीही उत्तर दिले नाही. तो सर्वांदेखत अंतर्धान पावला. तेवढ्यात एक सुवर्णमयी देवी आकाशात प्रकट झाली. ती दिव्य आभूषणांनी विभूषित होती. तिच्या मुखावर मंद हास्य झळकत होते. त्या तेजस्विनी देवीला पाहून इंद्रादिक देवांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी तिला नमस्कार केला व म्हणाले, हे देवी, तो यक्ष कोण होता? ती हसून म्हणाली, अमरगणांनो, ते महाराज तुमच्या इंद्रियांच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे आहेत. ते संसाररूपी चक्राला सतत गतिमान ठेवणारे आहेत. ते कल्पारंभी विश्वाची रचना करतात आणि कल्पांती त्यांचा संहार करतात. विश्वाची उत्पत्ती, पालन आणि संहार ही त्यांची सनातन लीला आहे. त्यांच्यासाठी कोणताही नियम नाही, कारण तेच सर्वांचे नियंता आहेत. त्यानंतर जगज्जननी महादेवी अंतर्धान पावली. देवांनी तिला नमस्कार केला आणि अभिमानरहित होऊन स्वर्गलोकी गेले. अध्याय 2 समाप्त.